झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी यूपीएससीच्या अभ्यासक्रमासंदर्भातली। यूपीएससीच्या अभ्यासक्रमामध्ये झालेल्या बदलाला केंद्र सरकारनं स्थगिती दिलेली आहे। यूपीएससीच्या अभ्यासक्रमामधून मराठी भाषेसह प्रादेशिक भाषांची हकालपट्टी केलेली होती। या निर्णयाला अनेक राजकीय पक्षांनी विरोध केलेला होता। शिवसेना आणि नरेंद्र मोदींनीही या निर्णयाला विरोध केलेला होता। हा विरोध लक्षात घेऊन केंद्रानं अभ्यासक्रमातल्या बदलांना स्थगिती दिलेली आहे। यूपीएससी संदर्भातला आता घोळ सध्या तरी शमला असं म्हणता येईल, कारण वाढत्या विरोधामुळे अभ्यासक्रम जैसे थे ठेवणार असल्याचं आता सरकारनं स्पष्ट केलेलं आहे। यूपीएससीच्या बदलांना अखेर स्थगिती देण्यात आलेली आहे। Government has taken note of the views expressed by the honorable members on the recent notification issued by the UPSC. And the government will call the meeting of the UPSC and to resolve the issue. In the meanwhile, taking into consideration views expressed by the honorable members, we will keep the notification in abeyance. Status quo ante will be maintained. जर तुम्ही यात लक्ष घालून परीक्षा पूर्वपदावरती आणल्या नाही जे आम्हाला हवंय भाषेचं महत्त्व आमच्या, तर निदान महाराष्ट्रात तरी आणि जिथे जिथे शिवसेना आहे या देशात तिथे यूपीएससीच्या परीक्षा आम्ही होऊ देणार नाही, अशा प्रकारची भूमिका आम्ही नारायण स्वामींकडे मांडली। ही उद्धव ठाकरेंची भूमिका आहे। आणि त्यानंतर काल त्यांनी बैठक घेतली यूपीएससीची आणि आजच आम्हाला कळवण्यात आलेलं आहे की साधारण जे नोटिफिकेशन काढलं होतं त्याच्यावरती स्थगिती देण्याचा त्यांचा आता साधारण निर्णय झालेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।